पुढचा लोकसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघ अनूप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली। अनूप धोत्रे यांचे वडील या लोकसभा मतदारसंघामधला विद्यमान खासदार होते। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही। अनूप धोत्रे यांना त्यांच्या जागी तिकीट दिलं गेलं भाजपकडून। दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे वंचितचे उमेदवार इथे आहेत। याशिवाय काँग्रेसचा उमेदवार सुद्धा या मतदारसंघामध्ये आहेत। अभय पाटील मला वाटते काँग्रेसचे उमेदवार या लोकसभा मतदारसंघामध्ये, पण प्रमुख लढत आहे धोत्रे आणि आंबेडकर यांच्यामध्ये। अभय पाटील पण आहेत। हा अनूप धोत्रे एकतर सिंपती मिळेल त्यांना, आणि सेकंडली आंबेडकर आणि हा सगळा जो त्यांचा वंचितचा जो कन्फ्युजनचा भाग होता त्याचा आपण त्यांना एक प्रकार ऍडव्हान्टेज मिळेल। ओके, आंबेडकर मला असं वाटतं लढत आहे अनूप आणि अभय पाटील यांच्यामध्ये। ऍडव्हान्टेज अनूप धोत्रेंना आहे, कारण तिथली भाजपची संघटना। ओके, धोत्रे एक, आंबेडकर एक। हा नाही, लढत आंबेडकर यावेळी लढतीत नाहीयेत। त्याचं कारण आहे, आंबेडकरांना लढतीतून बाहेर काढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे तिथली काँग्रेस, आणि तिथे मुस्लिम मतदार जवळपास 2.5 लाख आहे, जो पूर्वी काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यामध्ये काही प्रमाणात जास्त प्रमाणात काँग्रेसकडे असायचा। मध्ये मध्ये काँग्रेसला त्यांनी सोडलं होतं कारण त्यांचेच कोणीतरी उभे राहायचे। आता तसं नाहीये। आता तर एका सिनियर काँग्रेस नेत्यांनी एका बीजेपी नेत्यांनी मला हे सांगितलं की बहुतेक आंबेडकरांचं डिपॉझिट पण तिथे जप्त होऊ शकतं। हे माझं विधान नाही, कारण नाहीतर मग मला ट्रोल करतील आंबेडकरांचे लोक। तसं नाही, ह्या दोन तिथल्या नेत्यांनी आणि राज्य पातळीवरच्या दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी ज्यांचा आंबेडकरांना दोन्ही म्हणजे बीजेपीलाही त्यांना बाजूला थोडंसं यासाठी करायचं होतं की त्यांच्यासाठी फायद्याची लढत कधी होते, जेव्हा स्ट्रेट त्यांना पाहिजे बीजेपी वर्सेस काँग्रेस, आणि जेव्हा मुस्लिम काँग्रेसकडे गठ्ठणी जायला दिसले तेव्हा धोत्रेंना तिथे फायदा होताना दिसेल। आणि जसं मी अमरावतीच्या संदर्भात म्हटलं, अमरावतीच्या आधी अकोल्यामध्ये हिंदुत्व हे बऱ्याच दशकांपासून इस्टॅब्लिश झालेलं आहे। अगदी म्हणजे आपले कोण नाही तिथली लढाई 3 रंगांची असं कायम म्हटलं पण जातं। मला इथला नाही अंदाज नाही। ओके, पण तुमचं एज कुणाला, पाटील की धोत्रेंना? ओके, 2 धोत्रे। मला असं वाटतं इकडे प्रिडिक्ट करणं खूप अवघड आहे। प्रकाश आंबेडकर किती मतं घेतात त्याच्यावर इथलं गणित आहे, पण खरी लढत ही अनूप धोत्रे आणि अभय पाटील यांच्यामध्ये आहे। प्रकाश आंबेडकर मला ते सांगता येणार नाही। ओके, 2-1 कविता इथे वाटतं की अभय पाटील काँग्रेसचे विजयीचा ॲडव्हान्टेज देण्याची शक्यता वाटते। याचं कारण प्रामुख्याने भाजपमध्ये मुळात उमेदवारीवरणाचा मुद्दा अंतर्गत भलेही सांगत असते की संघटन भलेही किती जरी चांगली असली तरी मुद्दा उपस्थित राहतो। अनूप धोत्रेंची उमेदवारी दिल्यानंतर स्वतः फडणवीसांना तिथे जावं लागलं होतं, कारण की तो डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कुठे ना कुठेतरी त्याचा फटका बसण्याची शक्यता नाही। 2-1 हा इथे डॉक्टर अभय पाटील चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। ओके, 2-2 हा, आणि त्याचं कारण असं आहे की अभय पाटील हे संघ परिवाराशी संबंधित आहेत। त्याचबरोबर ते मागच्या वेळेलाही तिकिटासाठी इच्छुक होते, पण मुस्लिम उमेदवार दिला, त्यांना सहानुभूती होती, तिरंगी लढत झाली, शहरी आणि ग्रामीण भागात त्यांना चांगलं मतदान मिळालं। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, देशपातळीवर भाजप घराणेशाहीचा विरोध करतं, परंतु महाराष्ट्रात 2 असे मतदारसंघ आहेत, अकोला आणि नंदुरबार, इथल्या भाजपच्या घराण्यांना विरोध तिथल्या भाजप आणि संघ परिवाराच्या लोकांनी केला, त्याचा फटका अकोल्यात बसतो। हे आपल्याला मतदारातून ओके, 2 अनूप धोत्रे, 2 संजय अभय पाटील आणि 1 प्रकाश आंबेडकर, दोघांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सांगता येत नाही, त्यामुळे या मतदारसंघामध्ये चित्र स्पष्ट नाहीये।